नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये मी सूर्या सगळ्यांचं स्वागत करतोय. वाकरी जिल्हा परिषद गटाच्या पटवर्धन कुरोली पंचायत समिती गण यामध्ये आपण सध्या आहे. माझ्यासोबत इथले गावातले काही नागरिक आहेत. ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की ग्राउंड लेवलला लोकांची काय भावना आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बाप्पू मगर. मगर साहेब, कसं आहे गावाकडं वातावरण? काय इकडं गावाचं वातावरण चांगलं आहे. कुणाला चांगलं आहे? परिचारक काळे. परिचारक काळे. कशासाठी काय? कसं आहे का, काळ्यांचं बी काम असं म्हणजे पहिल्यापासून चांगलंच आहे. त्यांचं युती झाली आणि त्यांना परिचारक मालकांचा सपोर्ट मिळाल्यामुळं त्यांना वातावरण चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे. विरोधक देखील आहेत इथं चांगले टाकतील. हो, विरोधक आहेत ना, पण असाही आमचा पटवर्धन कुर्ली गण आहे की आजपर्यंत विरोधकांना कधी गेलाच नाही. बरेच वर्ष झालं परिचारकांची सत्ता आहे ना, मग आता काळे आणि परिचारक एक झालं म्हणल्यानंतर सत्ता आहे अशीच राहणार ना आबादी. लोक हे युतीला मान्य करतील असं वाटतं का तुम्हाला? मान्य करतील की. कसं आहे, परिचारक गटात परिचारकांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यांच्यामुळं असं कोण जात नाही ते जास्त लोक. ते सांगतील तोच अंतिम निर्णय असतो. परिचारक सांगतील तो. हा, काय नाव आपलं? पांडुरंग बाळकृष्ण जाधव. जाधव साहेब, कसं वाटतं हे एकत्र एकाच पक्षात आता सगळेजण आले ते आता आणि गट. तुमच्या गावचा उमेदवार आहे. कसं होईल इकडं? काय चांगलं होईल की आमच्या. चांगलं गावकरी होईल. म्हणून काय सांगाले? गावकरी म्हणून सगळ्याची पाठीशी उभं राहतील असं वाटतंय का तुम्हाला? राहतील. होय. तुमचं नाव काय? नागेश तवटे. कसं आहे इकडं वातावरण? कुणाचं वार आहे? काय वातावरण चांगलं आहे. आता 27 तारखेला अर्ज माघारी घ्यायची शेवट तारीख आहे ना, त्या टायमाला डिक्लेअर होईल ना. म्हणजे मी नेमकं काय, कसं काय, कोण कोण फाईट लागेल, तिघात लागेल, तिरंगी लागेल, काय. ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोण वाटतंय विकास करेल असं? आता सध्या परिचारक आणि काळे युती झाली, बर. त्यामुळे पारडं जड असं वाटतंय मला. युती झाली. युती उभं झाल्यामुळे राहतील का? ह्याला मानतील का लोक? मानतील 100%. वरचा आदेश ही त्यांचा आदेश ही शेवटचा असतो ना, म्हणजे एवढी अंतिम वर्ष असतो. विरोधात राहिलेले दोन परिवार वेगवेगळे आता कुठेतरी एका पक्षात आहेत. काय हे नाराजी लोकांना नाट्य मान्य आहे असं वाटतं का? लोक काय नाराजी असते ती ह्या नाराजी दूर करणारच की. शेवट पुढारी मेन पुढारी आहेत की परिचारक काळे. नाराजी दूर करणारच की. ह्याचं मतात रूपांतर होईल वाटतंय का तुम्हाला? होईल की. अजून होईल. परिचाराला 8 दिवस आहेत. 8 दिवस आहेत. कसं बघता इकडे विकासाचं काय झालंय का? विकासाचं हाय, चांगलं झाले विकासाचं. बरं. तर आता काय चिन्ह कमळ आहे, वर भाजप आहे, त्यामुळे कमळ चिन्हावरच आता निवडणूक आहे. भाजपवर नाराज आहेत लोकं. भाजपवर नाराज असले तरी मग आलं नसतं ना. सत्तेत केंद्रात आहे, राज्यात आहे, महानगरपालिका आली, आता जिल्हा परिषद आली, पंचायत समिती, त्यात जाणार आहे नगर कमळ. परिषद गेली. नगर परिषद जाणारच की. आता काय इकडे कसं होईल? झेडपी पंचायत झडपी पंचायत समिती होईल ना. त्याचा काय परिणाम होईल वाटतंय का? नाही होत. नाही. नमस्कार. नमस्ते. काय नाव? संदीप रामचंद्र काटकर. काटकर साहेब, ही पंचायत समिती जिल्हा परिषद चालू झाले, माहित आहे का? हो, माहिती. कोण आहेत उमेदवार? काय माहिती आहे का? आता आले का तुमच्यापर्यंत कोण? आमच्यापर्यंत येण्यापेक्षा आम्हीच ह्या प्रभावामध्ये. तुम्हीच विशेष आहे? म्हणजे आता फिक्स उमेदवारी आहे, 2च आहेत. कोण? कमळाकडून जे आहेत समाधान दादा काळे यांच्या पत्नी आणि पटवर्धन कुरोली गणातून रामकृष्ण नाईक नवरे यांच्या पत्नी ह्या फिक्स उमेदवार आहेत. बाकींचं अजून काय असं फिक्स झालेलं नाही, त्यामुळं पुढचं काय सांगता येत नाही. परंतु ह्या 2 उमेदवारी तर फिक्स आहेत. बरं. कसं आहे यांचं काम? यांचं काम अतिशय चांगलं आहे. कारण कसं आहे, त्यांना पहिल्यापासून कामं करण्याची, म्हणजे लोकांमध्ये जाऊन कामं करण्याची एक हे आहे त्यांच्या, म्हणजे वारसा आहे त्यांना. आमच्या पटवर्धन कुर्ली गणाचं तर बोलायचं झालं तरी त्यांच्याकडे 2दा सरपंच पद असल्यामुळं पटवर्धन कुर्ली बरीचशी कामं जे काय झाली नव्हती यांनी सरपंच पदाच्या काळामध्ये केलेली आहेत आणि त्यामुळे कुर्लीचा विकास व्हायला त्यात हातभार लावलेला आहे. हीच उमेद घेऊन आता आमच्या जे उमेदवार आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना जसा गावाचा विकास झाला त्याच पद्धतीने या गणाचा आणि त्याच पद्धतीनं या गटाचा विकास करण्यासाठी त्यांची उमेदवारी आहे. गाव एकत्र एक संग्रहावं, गावात उमेदवारी मिळाली अशा भावनेनं काय सगळी लोक एकत्र येतील? 100% ह्या गावाचा इतिहास आहे. गावामध्ये राजकारणाच्या वेळेस राजकारण ते पण कसं पाहून, म्हणजे गावातनं जर एक उमेदवार असेल तर पूर्ण गाव हे त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहतं. गावात गट आहेत परंतु ते विसरून सगळं एकमतानं सगळं चाललेलं असतं.
विरोधात देखील अनेक उमेदवार उभे आहेत. हो आहेत, बरोबर आहे. त्यांचा देखील प्रचार जोरात चालू आहे. टफ फाईट म्हणलं जाते. टप अशी काही फाईट नाही आमच्यासाठी, हे टप फाईट नाही, परंतु शेवटी लोकशाही आहे. ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत आहे. त्यामुळं काही असं म्हणता येणार नाही की सोपं पण आहे आणि टप पण आहे, परंतु टप नाही आहे फाईट. काटेकी टक्कर आहेत म्हणतात लोक. काट्याची टक्कर वगैरे काही नाही, हा फक्त दिखावा आहे. बरं. जसा आमदारकीला दिखावा झाला, आमदारकीचे कॅल्क्युलेशन हे सगळ्या गावामध्ये लावलं जाते, परंतु माझ्या एक कॅल्क्युलेशन प्रमाणे आमदारकीच्या वेळेस वारं हे वेगळं होतं. बरं. कारण काय झालं होतं, ज्या वेळेस मराठा आरक्षण होतं. बरं. दुसरी गोष्ट, जरा थोडीशी भाजपवर नाराजी होती लोकांची. बरं. त्यामुळं खासदारकीला बरीचशी सीटं लागली होती. बरं. त्यामुळे इथला उमेदवार, जे सक्षम उमेदवार आहे माढा तालुक्यातला, तो उभा राहताना सुद्धा त्यांना सुद्धा चलबिचल होती, म्हणून त्यांनी अपक्ष घेतलं. बरं. आणि दुसरी गोष्ट, हे वारं असल्यामुळं हे सगळी गणित बदलली गेली. बरं. फक्त सोलापूर जिल्हाच ह्या वाऱ्याला म्हणजे एक वेळ बळी पडला. बरं. आणि ह्या सोलापूर जिल्ह्यातूनच 4 आमदार निवडून आले तुतारीचे. बरं. बाकी सगळीकडे ह्यांचं म्हणजे भाजपची सीटं लागली. त्या बेसवर हे तो म्हणतात की आमचं प्रत्येक गावातून लीड आहे. मान्य आहे, लीड होतं, वारं होतं, मोदी लाटेसारखी लाट होती. तर खासदारकीच्या त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट, मराठा आरक्षण, त्याच्यामुळं भाजपवर लोक चिडून होती. आता आरक्षण हे तो विषय फार वरचा आहे, परंतु ग्राम पातळीवर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समिती याला जो निधी यायला लागतो, बरं. हा निधी हा ज्या विचारांचं सरकार आहे, ज्या पार्टीचं सरकार आहे, त्या पार्टीवर बरंच अवलंबून राहतं. असं काही नाही की धमकीवाजा तुम्ही नाही निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही, परंतु परंपरागत चालत आलेलं आहे, त्यामुळं ते मान्यच करावं लागेल. आणि तसंच राजकारण चालतं. यापूर्वी तसंच चाललं, काँग्रेसच्या काळातही तसंच चाललं, जुनी एनसीपी होती त्या काळातही तसंच चाललं, आताही आता तसंच म्हणजे चालतं. तुमचं असं म्हणणं आहे की भाजपवरची नाराजी जाईल. भाजपवर नाराजी नाहीच लोकांची. आता तुम्ही म्हणला भाजपवर नाराजी होती लोकांची लोकसभेला. ते लोकसभेला म्हणजे कसं चालतं, खासदारकीच्या वेळेस लोकांची नाराजी होती, लोकांना वाटत होतं की देशामध्ये परिवर्तन होईल. बरं. त्या दृष्टीने. आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं, तर महाराष्ट्रामध्ये जागा कमी लागल्या, त्याला एकमेव कारण म्हणजे मराठा आरक्षण. बरं. मराठा आरक्षणाचं समर्थन हे सगळेच करत होते, बरं. परंतु जरा थोडंसं एक माहोल तयार केला होता की आम्हीच मराठा आणि आरक्षण, आम्हीच हे देऊ. विधानसभेचं जे झालं वारं, विधानसभेमध्ये काय झालं, तर त्या आमदारकीच्या इलेक्शनला अनुसरून की बाबा राज्यात पण परिवर्तन होईल, त्यामुळे लोकांमध्ये एक असं एक फिलगुड होतं. बरं, म्हणजे आता विधानसभा आणि विधानसभेची कॅल्क्युलेशन आता चालणार नाहीत, कारण का त्याच्यानंतर बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. नंतर नगरपालिका झाल्या, नगरपालिकेमध्ये आपण बघितलं सगळीकडे म्हणजे भाजपचं चित्र लागल्यामुळे लोकांचा तो टेम्पो तो कमी झालेला आहे. पण आणि पंढरपूर नगर परिषद गेली. पंढरपूर नगर परिषद गेली, तेच शेवटी कसं आहे, लोक तेच आहेत मतदान, फक्त काय थोडस इकडे तिकडे होतंय. म्हणजे लोक खूप या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करतायत, खूप अभ्यास करून बोलतायत, ते विचार करून बोलतायत. नमस्कार. नमस्ते, आपलं नाव? मी प्रशांत भगवान मोरे, मोरे साहेब. कसं आहे इकडे वारं कोणाचं आहे काय? परिचारक काळेगट. चांगला काळेगड. 100% काम चालू आहे, चांगलं चालू आहे. पण आता हे युती लोकांना मान्य होईल वाटतंय का तो, किंवा एका पक्षात गेलेत हे टिकून राहील वाटतंय का तो? मान्य न व्हायला कारण काय? कारण वरती भाजप कारण सरकार आहे. आजपर्यंत हे कायमच एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेले आहेत, हे वेगवेगळ्या गटात राहिलेले आहेत. नाही, यामुळं आज लोक असं कसं असतंय, काही वेळेस काही इलेक्शनचे फॉर्म्युले तर्कवितर्क ठरलेले असतात. बरं. त्याच्यानुसार आघाड्या हे केल्या जातात आणि ते सक्सेस होतात. आता ही आघाडी कशी सक्सेस होईल असं वाटतं तुम्हाला? परिचारक गट आमच्या गटामध्ये प्रबळ आहे आणि काळे गट ही त्यांचंही वर्चस्व चांगलं आहे त्या गटामध्ये. परिचारक गटांचे जे कार्यकर्ते आहेत, हा. सगळे ग्राउंड लेवलचे किंवा ग्रामीण भागात, ते मदत करतील, पाठीमागे उभं राहतील? हो, चांगल्या प्रकारे मदत करतील, कारण असं कशामुळे पांडुरंग विश्वास परिवार वाटतो? म्हणजे परिचारक गट, त्यांचं त्या गटाचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा जर का मालकाचा शब्द आला, बरं. परिचारक गटाचा जर शब्द आला, ते अगदी तन मन धनाने पाळतात आणि त्याच्यासाठी त्यांच्या मालकासाठी ते काम करतात. बरं. आणि त्याचा फायदा काळे आणि परिचारक ह्या गटाला सगळ्या जागा निवडून येण्यासाठी मदत होणार आहे. हे तालुक्यातलं चित्र स्पष्ट आहे. बरं, ह्या सगळ्या जाऊ द्या. कोण वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीचा विकास करायला? समाधान दादा इथं बरं. करतील चांगला, त्यांना पूर्वीचा अनुभव आहे चांगला. अनुभव आहे. हो. नमस्कार तात्या, कुठं निघाला? चहा प्यायला? दुपारच चहा प्यायला लागलाय? काय बघताय? बातम्या चालू आहेत, लय अपडेट घ्यायचं. कसं आहे वार?
गावचं नेतं बघावं लागतं आम्हाला. गावचं नेतं बघायला लागते मग दुपारी चहा प्यायला लागलाय उन्हात मग आता वय झालं. तापलंय वातावरण तापलंय वातावरण. कुणी तापवले कसं वाटतंय आम्हाला बरं आहे, आमचं काकाच बरं आहे तर. कोण काका उत्तम काका उत्तम काका कशासाठी काय आपल्या गावचा आहे, पाहुणा रावळा आहे, जवळचा संबंध आहे तर. दुपारची वेळ आहे अजून काही ज्येष्ठ नागरिक इथं बसलेले आहेत मत आहे काय देशी काय इलेक्शन चालू आहे चालू आहे कसा आहे कोणाचा गोडवा वाटतो काय तर आम्हाला बसा 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 खाली बसून बोला काय वर ह्या आम्हाला असू दे तुम्ही सांगा मत घ्यायला लागलाय कसा आहे हो? हा? 600 रुपये किलो 600 रुपये किलो 400 म्हणला आम्हाला देतो त्यालाही त्यांना विकलं ती कशाला दाबाड बोलतो इथले बस बरं कसं आहे कोणाचा गोडवा वाटतो तुम्हाला मधासारखा आम्हाला काय? ती बामण परिचारक म्हातारा होतं ती त्याचं गोड वाटतं बा आम्हाला काय पण आता मग त्यांच्या मागे आहेत की प्रशांत परिचारक आहे हाय बरं आम्हाला परिचारक परिचय आहे. आहे मग त्यांच्या आता हे मागे तुमचे काळे साहेब पण भाजपमध्ये गेले पण त्यांच्या मागे आम्ही काय बाम प्रशांत परिचारक सांगेल त्या मागं आम्ही काय शेवटी कोण जो वाघ आला आणि राज आला तर त्याचा आम्ही त्यांना भेटणार नाही कशासाठी असं परिचारक सांगतील तेच पहिल्यापासून आमची परिचारण आणायला लावले आम्हाला परिचारण आणायला लावले हा सभासद आहे किती जाते ऊस हा? ऊस आता ते 1000 500 700 800 काय झालं? हा? दरावर समाधानी आहे का तुम्ही पहिल्यापासून ते आम्हाला बांधावर ऊस टाकायला लावत होतो त्याच्या अवधुरा नव्हतं आता ती परिचारक नेसते पहिल्यापासून अशा किती बी येतील आणि किती बी अशी थपान केली बरं. आम्हाला त्यानं आणायला लावले आम्ही पहिल्यापासून परिचाराची माणसं आहे परिचारक होय तुमचं कसं आहे का मित्र म्हणतायत म्हणून म्हणायला लागलाय नाही नाही एकच आहे दिनकर भाऊ सभापती पद केले आमच्या गावाला. बर. परिचारक ना ती पूर्वीच आम्ही परिचारकची माणसं आहे हो, जुनी बर. फाउंडेशन सभा मग आता हे सगळं इकडं तिकडं उलाढाल काय परिचारक सांगेल तीच परिचारक सांगेल की कोण घासना परिचारक सांगेल सांगेल एकनिष्ठ राहायचं एकनिष्ठ आम्ही पहिलीच आहे हो, परिचारक गट सोडलाच नाही अजून. बरं कशामुळे सोडलं नाही काय काय नाही पूर्वीपासून आहे, म्हाताऱ्यापासून आम्ही फाउंडेशन सभासद कारखान्यात सभासद आहे. मग परत भावाला सभापती पद दिलं त्यामुळे गट जुनाच गट आहे आमचा परिचारकचा आहे. जुनाच गट. त्यात काय नाही. अजून काय घेतला का कसा घेतलाय आता ही पंचायत समिती आम्ही जिल्हा- परिचारकचीच माणसं कोणाला परिचारक? काय- हा. उगा ग्रुप बसून म्हणताय नाही तुम्ही नाही नाही तर काय दबाव बिबाव? नाही हा? नाही तसं. पहिल्यापासून नाही. आता ही काळे साहेब आणि परिचारक एक झालेत कसं वाटतंय तुम्हाला कसं असू त्यांचं कसं का असं बरं वाटतंय का तुम्हाला बरं वाटतं म्हणजे लोक मागे उभं राहतील वाटतंय का काय आपण त्याचं काय करायचं त्यात जन जनार्दन आहे परिचारक सांगेल परिचारक सांगेल परिचारक गटाचे काही इथं ज्येष्ठ नागरिक आहेत ते त्यांचं असं मत आहे की काही जरी झालं तरी परिचारक जे सांगतील ते आम्ही करू कॅमेरामन तेजस सोबत मी सूर्या सह्याद्री न्यूज नेटवर्क पटवर्धन करू